हर्षल आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथमेश. ऑलरेडी क्वार्टर फायनल लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे संघ पोई आणि ते देखील आता प्रतीक्षेत आहेत त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये चारात करेल आपला नशीब आजमावेल. जबरदस्त फलंदाजी भावेशची. सेकंड मॅच मॅन ऑफ द मॅच कन्झिक्युटिव्ह 2 in a row फॉर हिम. लागोपाठचा सामन्यावरचा दुसरा किताब त्यांना आज या स्पर्धेमध्ये पटकावला. परास्त केलं बेलोली सारख्या एका बलाढ्य टीमला. आणि आता ही लढत द्वितीय फेरीची दुसरी सुरू होत असताना बॉलर तयार रोहित. पहिला बॉल बॅकफुट येऊन ड्राईव्ह केलाय. स्क्रू ड्राईव्हचा चांगला फटका डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. शहरापासून दूर खेळण्याचा मानस अपील करण्यात आलं. अंपायर कडे रन आउट करता. थ्रो थोडासा लेट दिला विकेट किपर धनराज म्हात्रे यांनी आणि तोपर्यंत या बॉल वरती मिळते ती फक्त सिंगल. श्री गणेशा लाईन यावलेला आहे. खराब अंपायर कडून सिग्नल वाईट बॉलचा मिळेल ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि हे धाव फलक आता एक्स्ट्रा न पोहोचतंय ते पुढे दोन्ही आकड्यावर. प्रथमेश जे सध्या स्ट्रायकर एंडला आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेत थांबून कट करण्याचा मानस. वन मोर वाईड. आणखीन एक वाईड बॉल. अंपायर केपी सर यांच्या वतीने हा सिग्नल आणि एक्स्ट्रा ना आता धाव फलक पोहोचते ते पुढे तिन्ही आकड्यावर. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवावा लागेल. अतिरिक्त ज्या धावा आहेत त्या धावेवरती नियंत्रण आणावं लागेल गोलंदाज रोहितला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. स्ट्रायकर एंडला फेक करत असताना विकेट किपरच्या पाठीमागे बॅकअप नाहीये. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि सिंगल रनचं कन्व्हर्सेशन आता होत असताना डबल रन मध्ये. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान तालमेल चांगलं पाहायला मिळत असताना या दोन धावा धावफलक पोहोचते ते पुढे 5 आकड्यावर. स्विंग अँड मिस. लेंथ वरून थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला. चेंडू थोडा स्किड झाला. जी उचली स्ट्रायकर एंडला फलंदाजाला अपेक्षित होती जो बाउन्स त्याला हवा होता तो बाउन्स त्या बॉलला मिळालेला नाहीये आणि हा चेंडू आता सरळ विकेट किपरच्या हातात. एक्स्ट्रा नंतर कमबॅक रोहित कडून प्रथमेशच्या विरोधात टाकलेला हा डॉट बॉल. स्लोवर वन चेंज ऑफ पेस. या बलेला गतीमध्ये केलं परिवर्तन. आउटसाइड द ऑफ स्टिक अगदी वाईड लाईन आणि त्यांच्या मधोमध टार्गेट करून आता गोलंदाजी होत असताना रोहितची वेग प्रचंड आहे आणि वेगाबरोबर आता अनुशासन नियंत्रण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलक स्थिरावलेला 5 आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लेन सरप्राईज बाउन्स. या बलेला विकेट किपर कडून झालेली मिस्टेक. इट इज फ्रॉम बायज. मिळते ती सिंगल. या बॉलवर देखील फलंदाजाला प्रभावित केलं होतं परंतु विकेट किपर कडून हवं तसं बॅकअप मिळालं नाही आणि त्या कारणासह बघू शकाल बायच्या स्वरूपात सिंगल आणि सिंगलने हे धावफलक आता पोहोचलंय ते 6 या आकड्यावर. स्टील 1 to go. कमबॅक हवं होतं एक्स्ट्रा नंतर आणि ते कमबॅक आता करत असताना रोहित नवीन वडवली क्रिकेट संघाकरता. समोर टाकलेला बॉल अंपायर कडे जरूर पाहिलं जातं पण सिग्नल आहे आता वाईड बॉलचा. अंपायर केपी अर्थातच कुणाल पेनकर सर यांच्या वतीनं गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं. आणखीन एक एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राने हे धावफलक आता पोहोचते ते पुढे 7 या आकड्यावर. वेगवान बाउन्सर सटिक लाईन वरून आता टेक ऑफ घेत असताना बॅट्समनला सरप्राईज केलं.
पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. बॅटचे एज घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकचे इकॉनॉमिकल राहिलं रोहितचं. 7 धावेची संत आणि सावध सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमकडून, जेथे प्रथमेश आणि हर्षद या दोन्ही फलंदाजांना बघू शकाल तर काउंटर अटॅक करता आलेला नाहीये. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम रोहित. सेकंड ओव्हर धनेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली होती धनेशची. 3 धावेचं षटक हाताळलं होतं. त्याच पद्धतीने या मॅचमध्ये देखील आता वाजवी गोलंदाजी करण्याची जबाबदारी कॅप्टनने त्याच्यावरती सोपवली. पहिला चेंडू बॅकफुटत येऊन पंच केलाय. जबरदस्त फटका, स्वीट साऊंड. सरळ समालोचन कक्षाला दिलेली ही सलामी. हा गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला षटकार. पुढे 13 या आकड्यावर. क्रॅकर फ्रॉम प्रथमेश. बाकफुटत येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न ऑन दी अप. गोलंदाजीच्या डोक्यावरून बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहेत. ऋतिक उचलून फेक होईल नॉन स्ट्रायकर एंडला. तोपर्यंत मिल्टी आणखीन एक सिंगल. बॅटिंग करत असताना नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समन प्रथमेशला आणि डाव पुढे सरकत असताना आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, मिस जजमेंट. विकेट किपर करून मिस्टेक, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. थर्ड मॅनच्या दरम्यान बॅकअप देण्याचा प्रयत्न आणि अशा स्थितीला मिळेल ती फक्त एकच धाव. इट इज फ्रॉम बायज. यस, अंपायर कडून हा सिग्नल आता करण्यात आला आहे. बायजचा मिल्टी आणखीन एक धाव आणि हे धाव फलक पोहोचतंय. ते सध्याच्या घडीला पुढे 15 या आकड्यावर. होता होता बचावले त्या ठिकाणी ट्रॅकर एंडला प्रथमेश. पहिला चेंडू गती प्रचंड होती, त्यानंतर गतीमध्ये व्हेरिएशन, वेगामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळतीये बॉलर धनेश कडून. आणि आता कमी गतीने टाकलेला हा बॉल डॉट त्यांना पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल, सेम लेन, सेम पेस, सेम व्हेरिएशन आणि बॉल देखील आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. जणू काही कॉपी पेस्ट गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे, ती म्हणजेच धनेशची. चौथ्या बॉलवरती ज्या पद्धतीनं बॅकअप लेन, थोडासा स्लोवर वन, त्याच पद्धतीनं 5व्या बॉल देखील स्ट्रॅटेजी आणि ती देखील यशस्वी. स्टील 1 to go. अंतिम बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये मिड विकेटला प्लेस केलाय. कॉल सेकंडचा नॉन स्ट्रायकर एंडला. फेक त्या ठिकाणी थोडीशी खराब दिली. थर्ड रनच्या प्रयत्नात आता दोन्ही फलंदाज आणि थर्ड रन देखील इझिली कंप्लीट. बॅकअप नाहीये, 34साठी निघालेत प्रथमेश आणि यावेळेला 4 धावा देखील सहजतेने मिळत असताना खराब फिल्डिंग यजमान क्रिकेट संघाचे नाखुश आहे. उपस्थित लाडका तमाम प्रेक्षक वर्ग, तो म्हणजे शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवलीचा. या चेंडूवरती 4 धावा. षटक समाप्त होत असताना डावाचं हे दुसरं धनेश यांचं आणि एकंदरीत बघू शकाल 2 षटकांची अंती. हे धावफलक पोहोचलेलं बॅटिंग करणाऱ्या टीमचं ते 19 वर. पहिला चेंडू 6 धावा, त्यानंतर कमबॅक आणि अंतिम चेंडूवरती मिळालेल्या धावा 4, 19 रन. हर्षल आणि प्रथमेश या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगलं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल, संवाद अतिशय दमदार होतोय आणि त्याच कारणास्तव बघू शकाल ज्या ठिकाणी 1 धाव होती तिचं कन्व्हर्सेशन झालं 4 धावेमध्ये. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल पुढे टाकलाय ऑन दी अप, लॉफ्ट इट, जबरदस्त
पॉवरफुल स्ट्रोक लॉंग ऑन सीमा रेषा पार. ऋतिकच्या विरुद्ध पहिल्या बॉलवरती हा संघर्षात शंकनाद. यलगार करणारा स्ट्रोक षटकार. षटकारांना धावफलक वेगानं फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना 25 वर. लेग स्टिक यावेळेला मिस केली आहे. मिसेस फ्रॉम इंचेस. अगदी थोड्या फरकानं त्या ठिकाणी लेग स्टिकला उलकावणी दिली आहे. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन हे धावफलक आता पोहोचतंय ते पुढे 26 या आकड्यावर. इनसाइड आउट स्लॅश करत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण. मंगेश दादा मात्र उपस्थित. प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा परंतु बॅकअप नाहीये. स्वतःला सावरलंय ऋतिकनं. विकेटची देखील आता नितांत गरज आहे. फिल्डिंग करणाऱ्या शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवलीला 2 धाबे सोबत धावफलक पोहोचले 28 या आकड्यावर. थांबून पंच करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी आणि तिचं देखील सोडणं आता होत नाहीये. सेकंडचा कॉल स्ट्रायकर एंड वरून आणि वेगानं मिळतात त्या धावातून. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नामी संधी होती ऋतिकला कॉटन बॉलची, ती देखील गमावली आणि आता वेगानं या 2 धावा देखील मिळत आहेत त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या चिखलोली क्रिकेट संघाला. 31 बोर्ड विथ द हेल्प ऑफ दॅट कपल. 30 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना खोलो टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॉटरमॅनच्या साहाय्यानं वलवला. एक रन तर कंप्लीट. दुसऱ्या रनच्या शोधात आहे स्ट्रायकर इनला हर्षल आणि ती दुसरी रन देखील आता इझिली मिळेल. एक्स्ट्राच्या 4 धावा जिथनं मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला तिथनं धावा येणं थांबलं नाहीये. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. ऋतिकचे 13 रन त्यानं खर्च केलेत आणि सांघिक धावफलक लगातारच्या या तिसऱ्या दुहेरी धाब्यासोबत पोहोचलंय ते 32 वर. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. या वेळेला देखील बॉल पासून थोडेसे दूर राहिले ऋतिक. सेकंडचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला बॅकअप नाहीये आणि या वेळेला देखील मिळत आहेत त्या धावातून. लागोपाठची ही चौथी दुहेरी धाव. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. केवळ मोठ्या स्ट्रोक वरती भरोसा न दाखवता सिंगल डबल्सला देखील प्राधान्य देत असताना बॅट्समन हर्षलच्या सोबत प्रथमेश. 34 ऑन बोर्ड. स्टील 1 to go. अंतिम बॉल लेंथ वरून पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी शूटर बॉल सरळ आता विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलनं षटकाची सांगता 3 ओव्हरच्या अंती बॅटिंग करणारा संघ पोहोचलाय 34 या आकड्यावर. पहिलं षटक डावाचं बघितलं आपण. रोहितचं 7 धाव्याचं. दुसरं षटक धनेश यांचं 12 धावा त्या षटकामध्ये. तिसरं षटक ऋतिक यांचं 15 धावसंख्येचं आणि गडी न गमावताना 3 ओव्हरच्या अंती 11.33 धाब्याची धावगती धावफलकावरती नोंदवत असताना संघ चिखलोली एका मजबूत स्थितीमध्ये आता पोहोचला. आघाडीचे दोनही फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. राजेश पोचलेत नंबर 4 वर. पहिला चेंडू बॅटचे आउटर एज फ्लाय होत असताना विकेट किपरच्या पाठीमागे थर्डमॅनला मिळेल ती फक्त सिंगल आणि हे धावफलक आता पोहोचेल सिंगलला ते 35 या आकड्यावर. स्ट्रायकर एंडला सध्या पाहायला मिळेल हर्षल, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मिचेस बाय इंचेस. लेग स्टिक सोडून झाला चेंडू. अंपायर केपी सर यांचा सिग्नल वाईड बॉलचा. आणखीन एक एक्स्ट्रा आणि हे धावफलक एक्स्ट्रा ना आता पोहोचलंय ते 36 वर. 36 ऑन बोर्ड. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धनेश
स्ट्रायकर एंडला आता फेक ॲक्युरेट, नॉन स्ट्रायकर एंडला संधी रन आउटची आणि धनराज मात्रे यांनी जाल्यामध्ये अडकवलंय हर्षलला. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर वेल सॅटल बॅटरला धावबाच्या स्वरूपात बॅट करण्यामध्ये त्यांना आलेलं हे यश. फलंदाज बाद. ऑन दी एप लॉफ्टेड इट, जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून गॅप भेदून सरळ बॉल निघून चाललाय पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉन्फिडन्स स्ट्रोक, मच निडेड बाउंड्री, हा चौकार. अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं एक क्रिकेटचा पारंपरिक आणि तंत्रशुद्ध फटका म्हणून ज्याला म्हटलं जातं. कॉपी बुक स्टाईलनं हा चौकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागे चाललाय. पहिली रन तर कंप्लीट, कॉल सेकंडचा नॉन स्ट्रायकर एंड वरून आता करण्यात आलाय आणि सेकंड रन देखील वेगानं कंप्लीट होत असताना या मिळताय धावा 2. डाव पुढे सरकत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा या 2 धावेसोबत 43 या आकड्यावर. स्विंग अँड मिस, अपील 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 अंपायर कडे करण्यात आलंय. विकेट किपर कडे उत्साह पहा. सेकंडचा कॉल आता करण्यात आलाय. पंचांचा तर नकार अजूनही आहे आणि अशा स्थितीने आता फलंदाजाला घोषित केलंय ते धाव बाद. इट इज फ्रॉम बायज. फलंदाजाला बाबा लागेल बाद आणि मिळतायत त्या धावा 2. लाऊड अपील करण्यात आलं. विकेट किपर कडून अगदी उत्साहामध्ये होते. झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन देखील त्यांचं बघू शकाल, परंतु आता हा मोह अनावर झाला आणि पंचांनी धावबाद फलंदाजाला घोषित केले. 2 धावा, धावफलक 45 वर. पंच केला विषय मध्ये लॉंग ऑफला रोहित उपस्थित आहेत. चांगला टेम, परंतु अंतिम टप्प्यावरती मिस्टेक आणि हा बॉल आता सीमारेषेला स्पर्श केलाय का यासाठी विचारणा सुरू आहे ते अंपायर्स कडून. मैदानामध्ये 3ऱ्या रनच्या प्रयत्नात फलंदाजाला तर बाद व्हावं लागलंय. अकलोली क्रिकेट संघाला 47 आणि आता 48 रनचं लक्ष ठेवलंय ते यजमान शाहूराचे मित्रमंडळ नवीन वडोली संघासमोर. .00 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायचे. आणि हे लक्ष कशा पद्धतीने गाठलं जाईल. खेळाचं दुसरं सत्र 4 षटकांमध्ये काय घडेल का बिघडेल किंवा मायक्रोफोन वरती या 4 षटकांचं धावतं समालोचन राहुलजी चव्हाण यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद.
जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. दुपारचे ठीक 3:29 झालेत आणि आपण एन्जॉय करताय वरुण इन्फ्रा ट्रॉफी सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहू शकता. चिखलोलीपाडा टीमने इथून मात्र 47 धावा बनवल्या गेल्या आणि 48 धावांचं लक्ष आता मात्र पार करायचं आहे. तर म्हणजे घरच्या मैदानावरती टीम शाहूराजे बडबली संघाला दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज हर्षद धोंडे वेगाने बीट करत असताना यावेळेस आपण पाहू शकता धनराज मात्रेला पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्न कुठेतरी फसला कारण वेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस वेगाने बीट करतो. पावसाचा देखील आगमन झालंय आणि आता इथून जर विचार केला तर नक्कीच थोडंसं स्किट होत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील वेगाने निघून जातोय. ऑन साईडला टर्न केला आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला आहे आपल्या वाईटिश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक पडली आहे. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल आणि या एका धाब्याच्या साथीनं आता स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करतोय बासपन आपण पाहू शकता आपलेच धनराज मात्रेला. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचं आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस सलामी जोडी रोहित मुंडे आणि त्याच्या साथीनं धनराज मात्रेला आपण पाहतो. गोलंदाज तयार. यावेळेस नक्कीच कॉपीबुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आम्ही साधारण सांगत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला भरपूर जरुरी आहे, परंतु फुटवर्क नव्हतं, पदालित्य नव्हतं आणि यावेळेस पुन्हा एकदा बीट होतं बॅट्समन रोहित मुंडे. गोलंदाज हर्षद. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा बोट आभाळाकडे आणि आता मात्र डायमंड डकचा गोल्डन डकचा शिकार ठरत असताना रोहित मुंडे बॅक टू द पवेलियन. आज खऱ्या अर्थात हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. आज खऱ्या अर्थात रोहित मुंडेचा दिवस नाही आहे, कारण मागील मॅचमध्ये देखील तो अपयशी ठरला, ह्या मॅचमध्ये देखील तो बाद झाला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मागील मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला होता तो राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वनडाऊनच्या भूमिकेत यावेळेस नेट नंबर 3 वरती आपण पाहू शकता राजेशला. फटका चांगला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. कॉपीबॅक स्टाईलनं बॉलला पाठवून दिलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने धावत येतोय. चेंडूला फेक करण्यादरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना स्लो बट स्टडी हे सेमीकरण आपण पाहू शकता टीम वडबली संघाच्या माध्यमातून, परंतु 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगली फलंदाजी दाखवावी लागेल, टॉप गिअरवरती फलंदाजी करावी लागेल, कारण मागील मॅच तुम्ही पाहिली असेल श्री गणेश मांडकेवडे संघ ज्याला देखील 47 धावांची आवश्यकता होती 4 ओव्हरमध्ये, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला होता. ऑन साईडला फटका चांगला पार मिळतो धनराजच्या बॅटमधून. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं फरार. हा तो चौकार. आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी गमावत असताना 6 धावा स्कोरबोर्डवरती. 5 चेंडूवरती खूप चांगली गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त 2 धावा, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय धनराजच्या बॅटमधनं आणि आता टीमची टोटल 6 या आकड्यावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 अनिकेत मते.
अनिकेत येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज राजेशला आपण पाहतो. ओव्हर द विकेट. ऑन साईडला गोलगिरकी घेतली होती. चेंडूला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बाहेर धाडायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, कनेक्शन नाही आहे आणि यावेळेस चेंडू आला डॉट. डॉट बॉलची स्पेलला सुरुवात करतो डॉट बॉलनं गोलंदाज अनिकेत मतेला आपण पाहतो. स्वप्नपद सुरुवात करत असताना गोलंदाज अनिकेत काहीसा कानमंत्र नक्कीच धनराज म्हात्रेला दिला असेल, तो म्हणजे राजेशला. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील उडी मारली होती. ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे कटाक्ष टाकला होता यावेळेस व्हाईट बॉलसाठी आणि पंचांनी आता लगेच वन बाउन्सचा इशारा. येस, नक्कीच पंचांचा वन बाउन्सचा इशारा आला. स्कोरलेगचे अंपायर आमचे अनुभवी पंच नक्कीच राजा सालबीला आपण पाहता. मेनपंचाच्या भूमिकेत कुणाल पेनकर. गोरदास यार ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, एज लागली, चेंडू मागे ट्रॅव्हल झालाय. स्वतः यशस्वी चेंडूवरती सहजरित्या जेल टिपण्याचा प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि आता जीवनदान मिळालंय यावेळेस फलंदाज राजेशला, परंतु जखमी वाघ त्याच्यात कितपर्यंत दहाडेल हा देखील प्रश्न निर्माण झाला. संधी मिळाली आहे, मिळालेल्या संधीचं सोनं त्याला देखील आता करावंच लागेल, परंतु कशा प्रकारची फलंदाजी येणाऱ्या काळामध्ये करेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आमचा डगआउट आता थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतो, कारण छोटे छोटे खेळाडू देखील आपण पाहू शकता यावेळेस वडवले टीमचे, त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य दिसत नाही आहे, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडला. गोरदाचा निकेत. हाफ ट्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अंपायर सिग्नल. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पिचिंग झाल्यानंतर यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पंचांनी इथून मात्र हा चेंडूला स्वैर घोषित केला. व्हाईट बॉल एक्सचेंज रूपात एकदा मिळेल. ऑन साईडला या फटक्यामध्ये दम पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथून मात्र चुकी करतोय. पुन्हा एकदा संधी मिळाली आता मात्र धनराज म्हात्रेला, परंतु त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल हा देखील प्रश्न निर्माण झालाय. बराच खेळ चेंडू मात्र हवेत तरंगला होता. इथे मात्र धनराज म्हात्रेला देखील पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पूर्णपणे इथे मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याचा झाला, परंतु प्रयत्न कुठेतरी फसला आणि आता मात्र दोन्ही फलंदाजाला एक एक जीवनदान मिळालंय. मिळाल्याचं संधीचं सोनं त्यांना करावंच लागेल, कारण घरच्या मैदानावरती नक्कीच यजमान संघ पाहुण्या संघाची कशा प्रकारे खातिरदारी करेल हे देखील पाहण्याजोगी असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा संपर्क नाही आहे, कनेक्शन होत नाहीये बॅट अँड बॉलमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस नक्कीच त्रिफळा उद्ध्वस्त झाला. जीवनदान मिळालं होतं मी म्हणेन राजेशला, परंतु मिळाला संधीचं सोनं करू शकला नाहीये आणि आता मात्र जड पावलाने मैदानाच्या बाहेर पडत असताना फलंदाज बाद. बारा चेंडू आणि 39 धाबांची आवश्यकता. संघ थोडासा अडचणीत सापडलाय मी म्हणेन शाहूराजे वडवली संघ, परंतु चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण वडवली संघ म्हटला तर सातत्याने चांगली कामगिरी त्याची नेहमीच पाहायला मिळते. सातत्याने बदलापूर विभाग असो, मुरबाड विभाग असो, टिटवाळा विभाग असतो, चांगला खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो, परंतु आज घरच्या मैदानावरती थोडासा कुठेतरी दमछाक होतो. कारण त्याचं कारण असं होतं, सलामीला आलेला फलंदाज रोहित मुंडेनं नाराज केलं, त्यानंतर राजेश म्हात्रे देखील मैदानाच्या जास्त काही करू शकला नाहीये. 5 आकड्यावरती तो देखील मैदानाच्या बाहेर परतलाय, परंतु सलामीला गेलेला फलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो धनराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये अजून खेळतोय, ही जमेची बाजू असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 4 वरती ऋतिकला आपण पाहतो. वरून ट्रॅकवरती सध्याच्या घडीला गोलंदाजाने विश्वास दाखवला आहे, तो म्हणजे प्रथमेशवरती. प्रथमेशच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी या मॅचची देण्यात आली आहे आणि आता 12 बॉलमध्ये 39 धाबाची गरज असताना गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन साईडला मिडॉनला क्लिअर करून चेंडू मात्र मागे चाला. एकदा तर एकवटली आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल का, परंतु नाही. माणूस होता ऋतिकचा, परंतु धाडच नव्हतं. एकाच धावावरती इथून मात्र समाधान मानावं लागेल. 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती सिंगल तर एकवटली आहे, परंतु आता येणारे 11 बॉल आणि 38 धावा इथून मात्र कशा प्रकारे
बनवतील दोन्ही बॅटर हे देखील पाहण्याजोगे असेल. पावसाच्या देखील पुन्हा एकदा सरी कोसळल्यात मेघराजाचं देखील आगमन होतं. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाऊस जर नसला तर मजा देखील नाही आहे, हे देखील चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. परंतु एका इनिंगमध्ये पाऊस पडला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पडला नाही तर नक्कीच त्या संघाला इथून मात्र कुठेतरी बेनिफिट मिळतो. यावेळेस फटका चांगला पार मिळतोय पुन्हा एकदा लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. फुटोस होता एक धाब एकपट जाईल आणि एका धाबीच्या साथीने आता टीमची टोटल कासवाच्या गतीने पुढे जात असताना 1/11 11 धाबा स्कोरबोर्डवरती. तेरा चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या गेल्या. ऑन साईडला मोठा फटका पाहायला मिळतोय. यापुढे धनराज मात्रेच्या बॅटमधून परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करत होता. जजमेंट चांगलं होतं, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. धक्का दुसरा लागेल यावेळेस मैदानाच्या बाहेर. धनराज मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. जिंकून दाखव गोट्या मात्रे मला. परतले ऋतिक आणि धनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीय. आता परत इथून जर विचार केला तर गोलंदाजी चांगली करतोय प्रथमेश, कारण पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 6 धावा खर्च केल्या गोलंदाज हर्षद धोंडेनं. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर अनिकेत मतेने इथून मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि आता तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज प्रथमेश देखील चांगली कामगिरी करतोय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला. तलावाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव मिळेल. आणि आता एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 12 या गड्यावरती. थोडीशी कमकुवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम बडबली संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कंबर तोडली आहे टीम शाहुराजे बडबली संघाची. आणि आता चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस चिखलोली पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. और दो विकेट. आता मात्र फटका चांगला पार मिळतोय. पुन्हा एकदा डीप पॉकेट पॉईंटच्या रिझनमध्ये खेळाडू नाही आहे. एकदा तर एक दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एवढ्या सिक्स्टर कव्हरच्या दिशेतून चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला आहे. दरम्यान 3 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. गुड रन इन बिटवीन द विकेट. 3 धाबा एकपटला गेल्या आणि आता 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुन्हा एकदा पुढे जात असताना, परंतु सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. कारण तुम्हाला जर गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे तर तुम्हाला सायकलने प्रवास करून जमणार नाही आहे. तुम्हाला हेलिकॉप्टरने किंवा विमानाने प्रवास करावा लागेल. चौकार षटकार तुम्हाला दाखवावा लागतील. और द विकेट. यावेळेस देखील चेंडूला सोडून दिला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. गोरदास तयार. प्रथमेश आता मात्र चांगली कामगिरी करत असताना लाईन थोडीशी तो भरकटला या चेंडूवरती. और द विकेट. खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, गोपणीसारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु यावेळेस चेंडू घडंगळत राहिला. षटक क्रमांक 3 झाले संपन्न. आणि तिसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल पुन्हा एकदा आपण पाहू शकता यावेळेस 17 या आकड्यावरती. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक असेल. 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावा बनवायच्या होत्या, 47 धावा बनवल्या गेल्या. अजून विचार केला तर 6 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज थोडंसं कठीण आव्हान आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये आम्ही 6 बॉलमध्ये 36 धावा देखील होताना पाहिलेत. 6 बॉलमध्ये कधी कधी 1 धाव देखील होत नाही आहे. हे देखील चित्र आम्ही भरपूर वेळा पाहिलं आहे. गोलंदाज सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवरती. प्रताप एक अनुभवी खेळाडू आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः त्यांनी चोकलेली पाडा संघ खेळत असतो. परंतु पहिलाच बॉल अंपायरने इथून मात्र नो घोषित केला आहे. संधी होती इथून मात्र षटकार ठोकण्याची, परंतु संधीचा सोना झाला नाही आहे. 1+1 अशा 2 धाबा मिळतील. आणि आता उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 2 धाबा तर एक पडल्या. आता येणारे 6 बॉल आणि 29 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते.
प्रताप येतात बॉलिंग ट्रॅक वरती, अनुभव भरपूर आहे, परंतु तो अनुभव इथून मात्र पन्नाबा लावायला लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, फटका तर चांगला पार मिळतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आता मात्र अभिजित होते चुकी करत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला सोडून दिलाय, परंतु 2 धावा मिळतील. जरी झेल स्वीकारला असता तरी देखील फलंदाज बाद नसता. षटकाराला, षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना 30 या आकड्यावरती. अजून इथून मात्र 18 धाबांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धाबा. फुल टॉस, अजून एक चांगला फटका पार मिळतोय डीप क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या आव्हाकाच्या बाहेर. पेड़ के टहली पर बैठा पक्षी कभी टहली टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहली पे नहीं तो अपने पंखों पर होता है. आणि आता स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना बॅट्समन धनेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. असं वाटलं होतं की 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे, परंतु आता येणारे 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. वाट मॅच 2 बॉल 12. धनेश खेळतोय मैदानाच्या मध्ये. मागील मॅच मध्ये नॉन स्ट्रायकिंग वरती त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये स्ट्राईक मिळाली आहे. संधीचं सोनं करत असताना हा बॉल भरपूर महत्वाचा होता. आता मात्र थोडासा नाराज असेल स्वतःच्या कामगिरीवरती, आणि आता नक्कीच वडवलीकरांच्या देखील आशा निराशामध्ये पल्लवित झाल्या असतील, कारण 2 बॉल मध्ये 12ची गरज असताना हा बॉल आलाय डॉट. 1 चेंडू आणि आता 12 धाबांची गरज. पावसाच्या सरीचं देखील भरपूर आगमन होतं.
यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच सलगचे 2 बॉल डॉट आले आणि अखेर हा सामना जिंकला टीम चिखलोली बाटा संघानं. चिखलोली बाटा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. घरच्या मैदानावरती खूप चांगला खेळ केला. अंतिम बॉलपर्यंत ही मॅच आली. नक्कीच शाहूराजे वडवली टीमचं देखील कौतुक, कारण खूप चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. चला दोन टीमचे कॅप्टन या.